नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्मर्स फ्रेंड या यूट्यूब चॅनलमध्ये खूप दिवसांनी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। मी कुंभार सर आज आपल्या स्वतःच्या प्लॉटमध्ये मी उभा आहे। आपण बघू शकता हा बरोबर आज 8 तारीखला 1 महिना होत आहे। ह्या प्लॉटला पाण्याचे नियोजन आणि ह्या मादी कळी निघण्यासाठी आपण काय काय उपाययोजना केलेल्या आहे त्या गोष्टी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी सांगायचा प्रयत्न करतोय। ह्या प्लॉटला बरोबर हा 500 झाडांचे एक प्लॉट आहे। ह्या प्लॉटला स्टार्टिंगला इथ्रिल मारल्यानंतर किंवा मारायच्या अगोदर आपण बेसळ डोस बांधून घेऊ शकता। ह्या बेसळ डोसमध्ये तुम्ही DAP किंवा सुपर आणि किसान शक्ती हा ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे, त्यासोबतच मायक्रोन्यूट्रंटचा एक किट म्हणजे 6 सूक्ष्म अन्नद्रव्याचा एक बेसळ डोसमधला किट मिळतोय। त्यासोबतच मॅग्नेशियम सल्फेट असेल किंवा फेरस सल्फेट असेल किंवा लिंबोळ पेंड असेल, या सर्व गोष्टीचं मिश्रण करून या ठिकाणी आपण या बेसळ डोस बांधून घेतलेला आहे। आणि त्यासोबतच या डाळींमध्ये मेजर आपण बघायचं गेलं तर नेमॅटोडचा हा मोठा समस्या या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय। नेमॅटोडमुळे झाडांचं पिवळटपणा जास्त प्रमाणात दिसून येतो आणि त्यासोबतच झाड थोड्या दिवसांनी वाळून जातो। त्यासाठी आपण आता सध्या इथं झेंडूची लागवड आपण करून घेत आहे। तुम्ही बघू शकता हा पहिला पाणी आपण ज्यावेळी सोडतो त्यावेळेला आपण ह्या झेंडूचा लागवड आपण जर करून घेतला तर नेमॅटोडचा पूर्णपणे समस्या या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करण्यात येतोय। आपण नेमॅटोडसाठी वेलम प्राइम या आणि भरपूर अशा औषधाचा आपण उपचार करतोय। त्या जास्त खर्चिक न पडता आपण झेंडूचं जर लागवड करून घेतलं तर आपल्याला नक्कीच त्याचा फायदा होतो। एक मुळ्याच्या थ्रू एक प्रकारचा तो रासायनिक घटक रिलीज करतो, त्यामुळे नेमॅटोड सूत्रकृमीचा अटॅक होत नाही। आणि दुसरं आपल्याला 2.5 ते 3 महिन्यापर्यंत आपल्याला झेंडूची फुले येतात, त्यासोबत त्या झेंडूच्या फुलासुद्धा आपण फायदा करून घेऊ शकतो। अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही जी दिसते आपल्याला ही मादी कळी आहे, हे मादी कळी आहे आणि ह्यामध्ये इथं सुद्धा तुम्ही बघू शकता ही मादी कळी निघत आहे आणि ही जी आहेत आपल्याला दिसते ही नरकळी आहे। ही नरकळी, ह्या नरकळीमध्ये मधमाशा बसून ह्या मादी कळीमध्ये ज्यावेळी बसतो परागीभवन चांगल्या पद्धतीने होऊन हा सेटिंग होतो। त्यासाठी झेंडूचे फुलं जर आपल्याला 2 महिन्यानंतर झेंडूचे फुलं जर दिसायला सुरुवात झालं, 1.5 महिन्यापासून हा सेटिंगचा प्रोसेस चालू होतो। परागीभवन जर चांगल्या पद्धतीने झालं, झाडामध्ये मादी कळी सेटिंग आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसून येतो। त्यासाठी सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही सर्वांनी नियोजन करत असताना या ठिकाणी तुम्ही माझं जी प्लॉटमध्ये मी प्रॅक्टिस करतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आणि त्यासाठी माझ्या नंबरला तुम्ही संपर्क करू शकता, सोपान हनुमंत कुंभार, आणि माझा मोबाईल नंबर आहे 9766683874। या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून अधिक माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता। धन्यवाद।